वेलकम ऑल. आपण डेव्हलप प्लॅन बघितला. आता आपल्याला बिल्डिंगचं एलिव्हेशन बघायचं आहे. एलिव्हेशन म्हणजे काय, तर ती बिल्डिंग समोरून कशी दिसते, समोर उभारल्यानंतर त्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, हे म्हणजे एलिव्हेशन झालं. जर हा ॲरो दिसतोय, इथं जर एखादा पर्सन उभा राहिला तर त्याला समोरून काय दिसणार आहे, ती बिल्डिंग कशी दिसणार आहे, हे म्हणजे एलिव्हेशन झालं. आता त्या पर्सनला दिसताना काय काय दिसणार बघा. ही जी भिंत आहे, हा कॉर्नर आहे, या कॉर्नरपासून या स्टेअरकेसच्या कॉर्नरपर्यंत पूर्ण बिल्डिंग त्या पर्सनला दिसणार आहे. मग काय, हा कॉर्नर दिसणार आहे, पुन्हा इथला एक कॉर्नर दिसणार आहे, हॉल जिथं संपतो तिथला, पुन्हा वरांड्याचं काय ग्रिल वगैरे असेल तर ते दिसणार आहे, आणि ह्या स्टेप्स दिसणार आहेत, आणि ही जी वॉल आहे त्याचा कॉर्नर दिसणार आहे. आता आपण बघूयात एलिव्हेशन कसं काढायचं. त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय, हा जो प्लॅन आहे तो याच्यामध्ये मी छोट्या पेजवर काढलेला आहे, डेव्हलप प्लॅन. तर इथं आपण बघू शकतोय, इथं छोट्या आकारामध्ये एलिव्हेशन दाखवले आहे. हे आता तुम्हाला मी स्केलनं शीटवर ड्रॉ करून दाखवणार आहे. आपल्याला एलिव्हेशनमध्ये काय काय दिसतं बघा. प्लिंथ लेवल दिसते, म्हणजे इथं ग्राउंड लेवल असेल तर ग्राउंड लेवलच्यावर जी प्लिंथ लेवल आहे ती दिसते. पुन्हा प्लिंथ लेवलपासून आपलं सिलिंगपर्यंतच, म्हणजे आपल्या स्लॅबपर्यंतची हाईट दिसते. विंडो जर काय असेल ते, म्हणजे समोर काय दिसतंय, विंडो असेल तर, डोर असेल तर डोर दिसते. पुन्हा ही जी वॉल आहे तिचा कॉर्नर दिसतोय, ह्या वॉलचा कॉर्नर इथं दिसतोय. इकडे या ज्या विंडो वगैरे प्रोव्हाइड केलेल्या असतात त्याला छज्जा असेल तर तो छज्जा पण इथं दिसतोय. स्टेप्स दिसतात. ही जी विंडो आहे इकडची, त्याला जर छज्जा असेल तर तो दिसतोय. आता आपण या प्लॅनमध्ये बघूया कसं दिसणार. पहिल्यांदा ग्राउंड लेवल मार्क करून घ्यायची. समजा ही आपली ग्राउंड लेवल आहे. एलिव्हेशनमध्ये आपण डायमेन्शन दाखवायचे नाहीत, आपण स्केलनंच काढायचं, पण डायमेन्शन त्याच्यामध्ये दाखवायचे नाही. आपण प्रोजेक्शन घेऊन सुद्धा काढू शकतोय, या वॉलचे आणि या वॉलचे प्रोजेक्शन घेऊन सुद्धा काढू शकतोय, किंवा डायरेक्टली आपण मेजर कडून सुद्धा ते जे डायमेन्शन असेल ते दाखवू शकतो. हे झालं ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल ग्राउंड लेवलच्या वर काय येणार, पहिल्यांदा प्लिंथ लेवल दाखवायची असते. प्लिंथची हाईट समजा आपली 0.6 मीटर आहे, तर ती स्केलनं आपल्याला किती दाखवायला लागणार, 1:50 ना 1.2 मीटर. आता इकडच्या वॉलचा जो कॉर्नर आहे तो आपल्याला, ही जी वॉल दिसते ह्या वॉलचा कॉर्नर समोर दिसणार आहे. याच्यामध्ये बघा, हा कॉर्नर दिसणार आहे, या वॉलचा कॉर्नर दिसणार आहे. तो पॉइंट मार्क करून घ्यायचा. पुन्हा इकडच्या, म्हणजे या वॉलचा कॉर्नर दिसणार आहे समोरच्या, ते पण आपण प्रोजेक्शन घेऊन तो पॉइंट मार्क करून घ्यायचा. एवढ्याच डिस्टन्समध्ये आपलं एलिव्हेशन आहे ते होणार आहे, कव्हर होणार आहे. प्लिंथचं आपलं प्रोजेक्शन मेन वॉलच्या बाहेर किती आहे, 50 mm एवढं असतं, म्हणजे स्केलनं आपलं किती येणार ते 0.1. हे प्रोजेक्शन घेऊन सुद्धा आपण ड्रॉ करू शकतोय. जे आपल्या प्लॅनमध्ये जे आपण प्रोजेक्शन दाखवले प्लिंथ लेवलचं, ते घेऊन सुद्धा ड्रॉ करू शकतो, किंवा डायरेक्टली इथं दाखवू शकतो. इथपर्यंत झाली आपली प्लिंथ लेवल. प्लिंथ लेवलच्या वरती काय असणार, इथं आपली फ्लोर लेवल झाली. फ्लोर लेवलच्या वरती आपली सीलिंग हाईट, म्हणजे स्लॅबची हाईट किती आहे,
3.1 मीटर. ते स्केलनं आपला येणार 6.2 मीटर. इथं आपला स्लॅब येणार. स्लॅबची थिकनेस किती आहे? 150 mm म्हणजेच 0.15 मीटर. स्केलनं आपलं ते येणार 300 mm म्हणजे 0.3 mm येणार. आणि स्लॅब जर आपला वॉलच्या बाहेर आपण एक्सटेंड केला असेल, तो आपण या प्लॅनमध्ये दाखवला आहे डॉटेड लाईनमध्ये. तो किती आहे? 150 mm एवढा आपण एक्सटेंड केलेला आहे. तो पण आपण बाहेरच्या साईडला दाखवायचा. स्केलनंच ड्रॉ करायचं. पण आपण इलिव्हेशनमध्ये जे मेजरमेंट आहे ते लिहित नाही, सेक्शनमध्ये आपण मेजरमेंट लिहितो. झालं स्लॅब. आता बघा आपल्याला अजून काय दिसतंय? फ्रंट वॉल आहे, तिथं आपल्याला विंडो दिसते. ही विंडो कोणती आहे? डब्ल्यू आहे. आणि डब्ल्यूची साईज किती आपल्याला दिले? डब्ल्यूची साईज दिले 2/1.2 एवढी दिली आपल्याला. डब्ल्यूची साईज 2/1.2 मीटर आहे. मग आपल्याला ड्रॉ करताना आता इलिव्हेशनमध्ये हॉरिझॉन्टल 2 मीटर आणि व्हर्टिकल 1.2 मीटर एवढं घ्यायचं आहे. पण आता बघा विंडो जी आपण प्रोव्हाइड केलेली असते ती कुठं प्रोव्हाइड केलेली असते? प्लिंथ लेवलपासून आपण 0.9 मीटरला, म्हणजेच स्केलनं आपलं किती येणार? 1.8 मीटरला आपण एवढ्या उंचीवर प्रोव्हाइड केलेली असते. सील हाईट आहे ती आपली 1.9 मीटर एवढी आहे. आता प्रोजेक्शन घेऊन सुद्धा आपण ती विंडो ड्रॉ करू शकतोय, किंवा प्रोजेक्शन न घेता या वॉलपासून ड्रॉ करताना काय करतोय आपण? या वॉलपासून प्रोजेक्शन घेऊन ड्रॉ करत असतो. प्रोजेक्शन घेऊन आता इथं जर समजा तुमची प्लिंथ लेवल आहे, ह्याच्यावर ही जर वॉल असेल तर प्रोजेक्शन, या विंडोचं प्रोजेक्शन इथून घ्यायचं आणि 0.9 मीटर सीलचे लेवल आहे प्लिंथपासून, आणि त्याच्यावर आपल्या विंडोची हाईट किती आहे? 1.5 मीटर आहे, ती दाखवू शकतो. तसंच आपण आता याच्यामध्ये करू. विंडोची स्केलनं आपलं किती येत होतं? 4 सेंटीमीटर. आता उंची किती आहे विंडोची? 1.2 मीटर, म्हणजेच स्केलने किती येणार? ते 2.4 मीटर येणार, 2.4 सेंटीमीटर येणार. ही झाली विंडो. नंतर काय दिसतंय आपल्याला? नेक्स्ट विंडो नंतर हा जो वॉल कॉर्नर आहे तो दिसतोय आपल्याला. हॉलचा जो कॉर्नर आहे वॉलचा, त्याचं प्रोजेक्शन आपण इथून घ्यायचं. हीच सेम वॉल येते, त्यामुळे आपण प्रोजेक्शन. पुन्हा वॉल कॉर्नर नंतर काय दिसतंय आपल्याला? समोरची किचनची वॉल दिसते, आणि किचनला इथे एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे डब्ल्यू. डब्ल्यूची साईज पुन्हा किती आहे? 2/1.2. त्याचंच प्रोजेक्शन आपण इथून घ्यायचं. इकडचं प्रोजेक्शन आपण घेऊ शकतोय, कारण याच विंडो एवढी त्या विंडोची पण साईज आहे. त्याच्यानंतर अजून काय दिसतंय आपल्याला? हा वॉल कॉर्नर दिसतोय, आणि या स्टेप्स पण दिसणार. स्टेप्स कशा दिसणार? दिसताना 3 स्टेप्स प्रोव्हाइड केलेत आपण. 1 2 3, 1 2 3. त्या कशा दाखवायच्या बघा. इथं आपण हे प्रोजेक्शन आहे या साईडचं, हे दाखवायची गरज नाही, जे प्लिंथ लेवलचं आहे. इथं वरांडा आहे. वरांड्याची हाईटसुद्धा किती होती आपली? 0.6 मीटर. आपल्या प्लिंथ लेवल एवढीच होती. $230 mm
एवढी आपली ट्रेडची साईज आहे. ते स्केलने किती येणार 0.46 एवढी येणार. आणि रायझर किती होतं 0.15. स्केलने किती येणार तो 0.3 येणार. अजून काय असते आपल्या एलिव्हेशनमध्ये आपल्याला काय दिसते तर समोरच्या ह्या ज्या विंडोला आपण छज्जा प्रोव्हाइड केलेला नाही आहे, पण ह्या विंडोला आपण छज्जा प्रोव्हाइड केला आहे. हा जो वॉलच्या समोर विंडो प्रोव्हाइड केले त्याला छज्जा आहे. त्या छज्जाची थिकनेस किती असते 75 mm. म्हणजे स्केलने किती येणार 75 × 0.75 × 2 येणार. म्हणजेच 1.5 mm एवढं आपल्याला ते द्यायला लागणार. तर स्केलनं ड्रॉ करताना आणि एक्सपोजर किती आहे 150 mm. म्हणजेच 0.3 mm आपल्याला इथं दाखवायचं आहे स्केलनं. इथं येणार नाही कारण इथं आपण इथं काय केलेलं आहे छज्जा प्रोव्हाइड केलेला नाही आहे, कारण वरांड्याचा जो स्लॅब आहे तो तिथं येतो आहे, त्यामुळे छज्जा प्रोव्हाइड करायची गरज नाही. पुन्हा आपल्याला काय दिसते बघा, ह्या ज्या स्टेअरकेस आहेत या स्टेअरकेसचं जे हेडरूम असणार आहे ती आपल्या स्लॅब लेवलपेक्षा हेडरूम जी आहे स्टेअरकेसची स्लॅब लेवलपेक्षा जास्त. आता इथं आपल्याला दिसते. आता हे जर एवढं 3.1 मीटर आहे आपली रूमचं जी हाईट आहे ती, म्हणजे फ्लोर लेवलपासून हे स्लॅब लेवलपर्यंत, ह्याच्यावर आपण काय प्रोव्हाइड केलेलं असतं हेडरूम प्रोव्हाइड केलेलं असतं आपल्या स्टेअरकेसच्या वरती. ते आपल्याला बाहेरून दिसत असते. त्याची किती हाईट असते आपण प्रोव्हाइड करतोय 2.1 मीटर एवढी प्रोव्हाइड करतोय. म्हणजे 4.2 आपण स्केलने याच्यामध्ये ड्रॉ करायची गरज आहे. ह्याला आपण स्लोप पण देऊ शकतोय, थोडासा स्लोप देऊ शकतोय, किंवा आहे तशीच आपण एक्सटेंड केली तरी चालेल. हे झालं हेडरूम. पुन्हा बघा अजून काय दिसतंय आपल्याला, पॅरापेट वॉल दिसते. पॅरापेट वॉलची आपण हाईट किती प्रोव्हाइड करतोय 1 मीटर किंवा 0.9 मीटर एवढी करत असतोय. मग पॅरापेट वॉलला आपण ग्रिल वगैरे असं प्रोव्हाइड करू शकतोय वेगवेगळ्या शेपमध्ये. आपलं एलिव्हेशन चांगलं बनवण्यासाठी आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर इथे पॅरापेट असेल तर पाठीमागचं जे हेडरूमची जी वॉल आहे ती आपल्याला दिसणार नाही, म्हणून ते आपण इरेज केली. जर आपण इथं वरांड्याला एखादं ग्रिल वर्क प्रोव्हाइड केलं असेल एलिव्हेशनमध्ये तर ते सुद्धा आपण इथं दाखवायचं. म्हणजे इथं रेलिंग प्रोव्हाइड केले समजा आपण, तर ते आपण दाखवून द्यायचं. फक्त एलिव्हेशनसाठी दाखवलं, पण वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे ड्रॉ करू शकतो. आपल्याला हवं तसलं आपण ग्रिल देऊ शकतो एलिव्हेशन पर्पजसाठी. मेन कंपोनंट पहिल्यांदा दाखवायचे आणि नंतर काय असेल ते ग्रिल वर्क वगैरे दाखवायचं. ही विंडो झाली. विंडोमध्ये पण आपण काय करतोय त्याची फ्रेम पण दाखवू शकतो. विंडोला जी फ्रेम दिलेली असते ती त्याची थिकनेस समोरून आपल्याला दिसत असते ती दाखवू शकतोय. विंडो जर आपण ग्लासची प्रोव्हाइड केली असेल तर ग्लासचा जो सिम्बॉल आहे तो दाखवू शकतोय, तो दाखवायचाच. सेम इकडे पण होणार.
ड्रॉ करताना स्केलचा यूज करायचा. जर हेडरूमला जो स्लॅब प्रोव्हाइड केला आहे तो पण जर बाहेर ते एक्सटेंड केलेला असेल तो आणि त्याची थिकनेससुद्धा आपण ह्याच्यामध्ये दाखवायची, आपल्याला जर थिकनेस दिसत असेल तर.